नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 हाय ग्रोथ स्टॉक जे की येणाऱ्या 2024मध्ये चांगला रिटर्न देऊ शकतात, असे स्टॉक पाहणार आहोत. बऱ्याच आपल्या व्ह्यूअरची रिक्वेस्ट आली होती, की ₹200 पेक्षा कमी असणारे जे स्टॉक प्राईज आहेत, असे जे चांगले आणि ग्रोथवाले स्टॉक आहे, याची जर आपण माहिती दिली तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपणास मदत होईल. तर मित्रांनो, ह्यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण 3 हाय ग्रोथ स्टॉक पाहणार आहोत. त्याचबरोबर ब्रोकरेज हाऊसने ह्या स्टॉकसाठी कोणत्या प्रकारचे रिकमेंडेशन देण्यात आलेले आहे आणि ह्या स्टॉकमध्ये येणाऱ्या दिवसात काही मोमेंट किंवा कशा प्रकारची ऑर्डर ग्रोथ किंवा कशा प्रकारचा सेल्स केलेला आहे किंवा कशा प्रकारची FI आणि DIची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, याची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. आणि आशा करतो की हा व्हिडिओ आपल्या सर्वांना उपयोगी पडेल व येणाऱ्या दिवसात या स्टॉक जर आपण बाय केले तर येणाऱ्या काही दिवसात 100% आपल्याला ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करायच्या अगोदर मी सर्वांना विनंती करतो की हे जे 3 स्टॉक आहेत ते मी स्वतः निवडलेले असून कृपया आपण ब्लाइंडली ह्याला फॉलो किंवा बाय करू नका. कृपया बाय करायच्या अगोदर एकदा तुम्ही आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे पुढील डिसिजन घ्या. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपला मी व्हिडिओ स्टार्ट करत आहे. तर व्हिडिओच्या सर्वात प्रथम आपण जे पाहणार आहोत की मार्केट समरी पाहणार आहोत. जसं की मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की लास्ट वीक किंवा त्याच्या मागला आठवडा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आलेली आहे. जर निफ्टी 50चा विचार केला तर 21,456 प्राईस झालेली आहे, जी की 274 चेंज आहे, 1.29%. सेन्सेक्स जर विचार केला तर तो आता सध्या 71,483 वर पोहोचलेला आहे. निफ्टी बँकचा जर विचार केला तर लास्टच्या जो 5 दिवस आहेत त्यात तो 411 पॉईंटनी वाढून 48,143 वर पोहोचला. निफ्टी ITचा विचार केला तर 35,782 तो 1,559 चेंज झालेला आहे. निफ्टी ऑटो जर विचार केला तर 18,038. म्हणजेच ह्या 5 दिवस सगळ्यात जर आपण जर विचार केला तर निफ्टी IT, BSE सेन्सेक्स, निफ्टी बँक आणि निफ्टी 50 ह्या सर्वांनी चांगला असा परफॉर्मन्स दिला आहे. जर आपण सेक्टर वाईज जर विचार केला तर BSE ऑटोनं फक्त त्यामध्ये निगेटिव्ह आपल्याला रिटर्न दिसत आहेत. तर बँक जे सेन्सेक्स आहे त्याचा रिपोर्ट चांगला आहे रिटर्न. BSE कॅपिटल गुडचा विचार केला तर त्यामध्ये रिटर्न चांगलेले आहेत. BSE कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये जर विचार केला तर त्यामध्ये पण बघा रिटर्न चांगले आहेत. निफ्टी मिड कॅप 100मध्ये पण बघितलं तर त्यामध्ये पण रिटर्न ह्यावेळी आले आहेत. निफ्टी स्मॉल कॅपमध्ये पण ह्यावेळी रिटर्न, म्हणजेच गेली 2 आठवड्यांमध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी चालू आहे. त्यामुळे प्रत्येक स्टॉक जो पण तुम्ही बाय केला असेल त्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न दिसून येत असतात. परंतु मित्रांनो, ही स्थिती काही कायम मार्केटमध्ये राहणार नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला योग्य प्रकारची काळजी घेऊन आणि योग्य प्रकारचे स्टॉकही बाय करा. त्यामुळे आम्ही तुम्हाला आता 3 स्टॉक सांगणार आहोत. त्या शृंखलेमध्ये सर्वात पहिला जो स्टॉक मी आज सांगणार आहे त्याची नावे पुढे सांगतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला निफ्टी 50मध्ये जे हायर गेनर झाले आहेत त्यामध्ये HCL टेक, TCS, इन्फोसिस, SBI, अदानी एंटरप्राइज, बजाज ऑटो हा लूजरमध्ये दिसतो, SBI लाईफ, भारती, HDFC लाईफ, नेस्ले हे लूजरमध्ये दिसतात. सेन्सेक्समध्ये विचार केला तर HCL टेक, TCS, इन्फोसिस आणि SBI हे टॉप गेनर होते. आता सिंपलीमध्ये सर्वात प्रथम जो स्टॉक आहे तो फेडरल बँक आहे. आता मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की फेडरल बँकेने गेल्या एका वर्षापासून सर्वात चांगला असा रिटर्न दिला आहे. जर आपण फेडरल बँकचा स्टॉक जर बघितला आणि चार्ट जर बघितला, जानेवारी 2013मध्ये 125चा असणारा स्टॉक सध्या 155ला जाऊन टेकलेला आहे. जर मार्केट कॅपचा विचार केला तर ही साऊथ इंडियामध्ये काम करणारी एक बऱ्यापैकी मिड कॅप अशी बँक आहे. मुख्य तो जो बिझनेस आहे तो साऊथ इंडियामध्ये आहे आणि त्याचं मुख्य जे काम आहे ते गोल्ड लोन देणे किंवा लोन देणे इतर आणि FD वगैरे बनवणे हे पण काम आहे. त्याचबरोबर स्टॉकचं PE बघितलं तर 10च्या आसपास आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड बघितलं तर 5.91 म्हणजे 6च्या आसपास आहे. सध्याची करंट प्राईस जी आहे ती 157ला तो ट्रेड करत आहे. जर हाय अँड लो जर बघितला एका वर्षाचा तर तो आहे 159 जर हाय आहे आणि 121 लो आहे. डिव्हिडंड हिस्ट्री जर बघितली आपण 0.60% हा डिव्हिडंड दिलेला आहे. रिटर्न ऑन इक्विटी जर बघितलं तर 15.3% रिटर्न ऑन इक्विटी आहे. जर ह्यामध्ये मी तुम्हाला जसं पहिले व्हिडिओ चालू होताना म्हणलेलं की म्हणजे बाय हे रिकमेंडेशन ज्याला आहे 22 जे हे असतात ॲनालिस्ट असतात त्यांना असं वाटतं की हा स्ट्रॉंग बाय असू शकतो. बऱ्याच लोकांनी ह्याला बाय रिकमेंडेशन केलेली आहे. त्यामुळे हा स्टॉक आपल्या रडारवर 100% असणाऱ्याला हवा आहे. त्याचबरोबर जर आपण जर पाहिलं तर हिस्टोरिकल FIIची होल्डिंग जर बघितली, FI आणि FVI हॅव इन्क्रीज्ड होल्डिंग फ्रॉम 26.27 टू 27.2. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये या स्टॉकमध्ये FI जे की आपल्याला माहिती आहेत की हाय
इंडिव्हिज्युअल FI जे फॉरेन इन्व्हेस्टर असतात त्यांनी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ह्या स्टॉकमध्ये वाढवले आहे. तर असे जे इन्व्हेस्टर जे असतात ते FI ते 1 किंवा 2 महिन्यासाठी तर बाजारामध्ये आलेले नसतात आणि त्यांची क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हे आपल्याला असे दर्शवते की येणाऱ्या काही दिवसात FIने अभ्यास करून हा स्टॉक घेतलेला दिसतोय. त्यामुळे हा स्टॉक जर आपण घेतला तरीसुद्धा ह्या रॅलीमध्ये आपण चांगला पैसा मिळवू शकतो. यानंतर म्युच्युअल फंड जर विचार केला तर म्युच्युअल फंडची जी होल्डिंग जी होती सप्टेंबरमध्ये 33.13 ती 36.1वर गेलेली आहे. म्हणजे 4% इथे सुद्धा होल्डिंग वाढलेले आहे. त्यामुळे FI बरोबरच इंडियन जे इन्व्हेस्टर आहेत त्यांनी सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट ह्या स्टॉकमध्ये वाढलेलं आहे आणि हे सर्व चांगले संकेत आहेत की येणाऱ्या काही दिवसात हा स्टॉकचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे आणि ह्या मोठ्या लोकांनी बाईंग केल्या म्हटल्यावर आपण सुद्धा 100% ह्या स्टॉकमध्ये बाईंग करून आपलं फायनान्शियल फ्रीडमचं स्वप्न जे आहे पूर्ण करू शकता. तर हा एक 200च्या आतील स्टॉक आहे. करंट प्राईस 157 आहे. तर तुम्ही आता जर बाय करणार असाल तर जो स्टॉप लॉस आहे तो 150 किंवा 145च्या आस ठेवून तुम्ही बाय पण करू शकता. त्यानंतर दुसरा जो स्टॉक पाहणार आहोत तो टाटा ग्रुपचा टाटा स्टील हा स्टॉक आहे. जसं की तुम्ही पाहिलं असेल की टाटा स्टील जे आहे ते बऱ्यापैकी ऑर्डर बुक टाटा स्टील टाटा ग्रुपचीच असते आणि टाटाची कॅप जे आहे मार्केट कॅप सध्या 1,67,000 करोड झाले. करंट जी प्राईज आहे ते 136 रुपये आहे. हाय लोचा विचार केला तर 102 त्याचा लो होता आणि 136 हाय आहे. रिटर्न कॅपिटल एम्प्लॉय 12 आहे आणि ROE 7 आहे. यामध्ये डिव्हिडंड हे चांगल्या प्रकारे देण्यात येतो. जर आपण इथं बाय रिकमेंडेशन जर बघितलं तर स्ट्रॉंग बाय हा 15 ॲनालिस्टकडून स्ट्रॉंग बाय पण देण्यात आलेला आहे. तर एक वर्ष जर चार्ट बघितला 2023 पासून स्टॉक सध्या 137ला पोहोचलेला आहे. इथे आपण जर बाय केल्यानंतर आपण 125 किंवा 115चं स्टॉप लॉस लावून इथेपर्यंत बाईंग करू शकता. आणि जर आपलं होरायझन जर लॉंग टर्म असेल तर 100% हा स्टॉक येणाऱ्या काही दिवसात किंवा येणाऱ्या वर्षात आपल्याला पैसा मिळवून देऊ शकतो. या स्टॉकमध्ये बऱ्यापैकी FI आणि DIची होल्डिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. आता 20.28 पासून 20.31 ही सप्टेंबरमध्ये FIची होल्डिंग चेंज झाली आहे. म्युच्युअल फंडचा जर विचार केला तर होल्डिंग 8.94 वरून 9.44 ही सप्टेंबरमध्ये झालेले आहे. म्हणजे हे सुद्धा असे दर्शवते की आपल्याला येणाऱ्या काही दिवसात स्टॉक हा चांगला परफॉर्मन्स करेल आणि विशेष म्हणजे हा स्टॉकचा जो लो आहे तो 102 आहे. त्यामुळे आपल्याकडे ह्या स्टॉकमध्ये घालवायसाठी असं विशेष काही नाही. त्यामुळे तुम्ही 110 किंवा 115चा स्टॉप लॉस लावून 100% हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता, जो की येणाऱ्या काही दिवसात आपल्याला चांगला मुनाफा मिळवून देईल. टाटा ग्रुपचा स्टॉक असल्यामुळे बऱ्यापैकी ऑर्डर टाटा मोटर्स किंवा इतर ज्या कंपन्या टाटाच्या ह्याच्यात काम करतात रिअल इस्टेट किंवा इतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात टाटा ग्रुपला ही ऑर्डर भेटत असते आणि हा स्टॉकसुद्धा येणाऱ्या काही दिवसात चांगला परफॉर्मन्स करेलच. यानंतर जे आपण दुसरा स्टॉक पाहणार तो आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. सध्या हा स्टॉक चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात आलेला आहे कारण कोचिन शिपयार्डकडून मोठ्या प्रमाणात त्यांना ऑर्डर एक भेटलेले आहे. त्याचबरोबर 2024मध्ये भारतामध्ये इलेक्शन लागणार आहे. त्यांनी इलेक्शनसाठी लागणारी EVM इलेक्ट्रिक वोटिंग मशीन हे भारत इलेक्ट्रॉनिक्सतर्फे तयार करण्यात येते. त्यामुळे भारत सरकारकडून अशा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर ह्या रेग्युलरली डिफेन्स, शिपिंग आणि दुसऱ्याकडून सेक्टरमधून भेटतच असते. सध्या जर मार्केट कॅपचा जर विचार केला तर याची मार्केट 1,23,000 करोड आहे. करंट जर प्राईस बघितलं तर 169 आहे. हायलो जर बघितलं तर 170 आणि 87 रुपये हायलो आहे याचा. रिटर्न कॅपिटल इक्विटी बघितलं तर 29.9 आहे आणि ROE बघितलं तर 22.8 आहे. माझा ह्या तिन्हीमधला हा सर्वात आवडता स्टॉक आहे कारण सध्या आपण बघत असाल की डिफेन्स सेक्टर किंवा सरकारी स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर रॅली चालू आहे. जसं की RVNL बघा किंवा काल परवा लिस्ट झालेला जे स्टॉक आहेत ते पण बघा ते चांगल्या मोठ्या प्रमाणात रॅली करत आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर 15 जे ॲनालिस्ट आहेत त्यांना बाईंगचं सिग्नल यांनी दिलं आहे की हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. सध्या जर ट्रेडिंग बघितलं तर हा करंट जो आहे तो 169च्या आसपास ट्रेड करत आहे. आपण जर हा स्टॉक बाय करणार लॉंग टर्मसाठी विचार करून करत तर 130च्या आसपास स्टॉप लॉस लावून हा स्टॉक 100% बाय करू शकता आणि आपलं होरिझन लॉंग टाईम असेल तर हा स्टॉक 2024मध्ये आपल्याला चांगला पैसा मिळवून देऊ शकतो. त्याचबरोबर जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं तर भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड हॅज ॲक्युम्युलेटेड ऑर्डर टोटल 18,298 करोडची ऑर्डर सध्या ह्या कंपनीने 2023-24साठी आलेली आहे. म्हणजे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर जर कंपनीला नेहमी मिळतच असते. जसे की डिफेन्स, इतर ज्या सरकारी क्षेत्रातल्या कंपन्या किंवा इतर देशाकडूनही भारत इलेक्ट्रॉनिक्सला ऑर्डर ही भेटतच असते. त्यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स हा स्टॉक
आपल्या ग्रोथबरोबर डिव्हिडंडही सरकारी कंपनी असल्यामुळे बऱ्यापैकी देत असतो. जर डिव्हिडंड हिस्ट्री बघितलं तर 17.8ला जर बघितलं तर इथं 60% डिव्हिडंड दिला जातो, 0.60 पैसे दिला होता. त्याच्या अगोदर पण दिला होता 0.60, 0.60, 1.5 पैसे, ₹1.5. म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्सतर्फे आपल्याला ग्रोथबरोबर डिव्हिडंडचीही मदत किंवा डिव्हिडंडही मिळत असतो. त्यामुळे आपला पोर्टफोलिओ त्याचबरोबर आपल्या बँक अकाउंटमध्ये डिव्हिडंडही जमा होत असतो. त्यामुळे आपण अशा स्टॉककडे लक्ष देऊ शकता आणि हा स्टॉक येणाऱ्या काही दिवसात 100% आपल्याला चांगला रिटर्न द्यायचा दमखम राखतोय. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील, फेडरल बँक आणि आजच्या मागल्या आठवड्यातील मार्केटची समरी पाहिलेली आहे. तेव्हा मित्रांनो, आशा करतो की व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. जर आपले काही कमेंट असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि परत पुन्हा एकदा आपल्याला जर एखादा कोणत्या सेक्टरविषयक माहिती किंवा व्हिडिओ बनवायची असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्याची टीम त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.